Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 49 of chapter number 13 Pythagoras theorem from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 90 वर प्रॅक्टिस सेट 49 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द पायथागोरियन ट्रिपलेट्स फ्रॉम अमंग द फॉलोइंग सेट्स ऑफ नंबर्स. ट्रिपलेट म्हणजे काय? 3 नंबरचा सेट, त्याला म्हणतात ट्रिपलेट. आता इथे तुम्ही पाहताय इथे सगळीकडे 3 नंबर्सचा सेट दिलेला आहे. मग हे सगळे काय आहेत? ट्रिपलेट्स आहेत. पण मग या ट्रिपलेट्स पैकी पायथागोरियन ट्रिपलेट कोणते आहेत ते आपल्याला विचारलेले आहे. आता पायथागोरस थिअरम म्हणजे काय हे आपण प्रॅक्टिस सेट 48 मध्ये अभ्यासलेले आहे. मग आता हे पायथागोरियन ट्रिपलेट काय प्रकार आहे तोच तर आता आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग समजून घेऊयात की पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय. इफ इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स द स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 नंबर्स, then the 3 numbers form a Pythagorean triplet. If the lengths of the sides of a triangle form such a triplet, then the triangle is a right angled triangle. अरे बापरे, सगळं डोक्यावरून गेलं हो ना. घाबरू नका, मी आहे ना. आपण छान समजून घेऊया. आता आपण प्रॅक्टिस सेट 48 मध्ये काय अभ्यासले की पायथागोरस थिअरम हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये अप्लाय केला जातो. काय आहे पायथागोरस थिअरम? पायथागोरस थिअरम आहे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. याचाच काय अर्थ आहे की हायपोटेनियसचा स्क्वेअर हा बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर इतका असतो. आता इथे हायपोटेनियस काय आहे? 5 आहे बरोबर. मग 5चा स्क्वेअर, बेस आहे 4 सो 4चा स्क्वेअर, हाईट आहे 3 सो हाईटचा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर 25, 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9. 16 प्लस 9 आहे 25 आणि हायपोटेनियसचा स्क्वेअर किती आहे? 25. इक्वल झालं की नाही? हायपोटेनियसचा स्क्वेअर हा बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर इतका असतो. हा आहे पायथागोरस थिअरम. मग आता हे पहा, या राईट अँगल ट्रायंगलच्या साईड्स किती दिलेल्या आहेत? 3, 4, 5. 3 साईड्स आहेत की नाही, म्हणून यांना ट्रिपलेट असं म्हणतात. आणि इथे काय प्रूफ झालेलं आहे की हायपोटेनियसचा स्क्वेअर हा इतर 2 साईड्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका आहे. मग आता एखादा ट्रायंगल ड्रॉ करते वेळी त्याच्या साईड्सची लेंथ जर आपण 3, 4, 5 अशा प्रकारे घेतली तर एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होणार बरोबर की नाही. म्हणून 3, 4, 5 यांना पायथागोरियन ट्रिपलेट असे म्हणतात. मग आता दिलेल्या ट्रिपलेट्सपैकी पायथागोरियन ट्रिपलेट कोणता आहे हे कसं ओळखणार? कोणत्या ट्रिपलेटला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणणार? तर त्यासाठी काय करायचे आपल्याला, दिलेल्या नंबर्सपैकी जो मोठा नंबर असतो त्याचा स्क्वेअर हा इतर 2 नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का ते पाहायचं. जर मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा इतर 2 नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका आला तर ते काय झाले? पायथागोरियन ट्रिपलेट झाले. आणि जर सम इतका नाही आला तर ते पायथागोरियन ट्रिपलेट्स नाही आहेत. चला आता आपण 1 बाय 1 क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात, म्हणजे तुमची कन्सेप्ट अजून क्लिअर होत जाईल. आता इथे पहा, फर्स्ट जे ट्रिपलेट दिलेलं आहे ते जे आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहिलं तेच आहे 3, 4, 5. आता इथे मोठा नंबर काय आहे? मोठा नंबर आहे 5. मग मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा इतर 2 नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या ॲडिशन इतका येतो का ते आपल्याला पाहायचं आहे. सो चला इथे राईट करूया. 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 आणि 5चा स्क्वेअर 25. आता याला आपण थोडंसं वेगळंच ठेवूयात कारण हा मोठा नंबर आहे ना, म्हणून वेगळ्या कलरने आपण इथे त्याला शो केलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे की 5चा स्क्वेअर हा या 2 नंबरच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का ते पाहायचं आहे. सो चला 9 प्लस 16 करूयात. 9 प्लस 16 किती येतात? 25 बरोबर. हे पहा, मोठ्या नंबरच्या स्क्वेअर इतकीच ॲडिशन आली ना या दोघांची. चला तर मग आता इथे आपण राईट करूयात. 9 कशाचा स्क्वेअर आहे? 3चा प्लस 16 कशाचा स्क्वेअर आहे? 4चा. मग आता 25 हा
5चा स्क्वेअर आहे का? तर हो, 25 हा 5चा स्क्वेअर आहे. सो इथे आपण राईट करू शकतो इज इक्वल टू 5 स्क्वेअर. मग आता हे 3, 4, 5 पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का? तर हो, पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. का आहेत? कारण 5चा स्क्वेअर या दिलेल्या ट्रिपलेट्सपैकी जो मोठा नंबर आहे त्याचा स्क्वेअर हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका आलेला आहे. म्हणून 3, 4, 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत. आणि यामुळे जर आपण या लेन्सचा जर एखादा ट्रायंगल ड्रॉ केला तर राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होऊ शकतो. चला तर मग इथे आपण आन्सर राईट करूया. 3, 4, 5 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. नेक्स्ट पाहूयात. सेकंड नंबरला दिलेले आहे 2, 4, 5. आता इथे मोठा नंबर काय आहे? 5 आहे. मग 5ला वेगळा राईट करूयात आपण. सो 2चा स्क्वेअर 4, 4चा स्क्वेअर 16 आणि 5चा स्क्वेअर 25. आता आपल्याला काय पाहायचं आहे की मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का? चला पाहूयात आपण. सो 4 प्लस 16 इज इक्वल टू किती? 20. आता इथे पहा बरं, इथे या दोघांच्याही स्क्वेअर्सचं सम हे 20 आलेलं आहे. आणि हा जो मोठा नंबर होता 5 त्याचा स्क्वेअर आहे 25. बरोबर, म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट नसणार कारण इथे 20 सम आलेला आहे आणि 5चा स्क्वेअर आहे 25. मग आता इथे आपण कशा प्रकारे राईट करणार? 4 आहे 2चा स्क्वेअर प्लस 16 आहे 4चा स्क्वेअर. आता इथे 20 हा 5चा स्क्वेअर आहे का? नाही की नाही? मग इथे आपण राईट करणार 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 5 स्क्वेअर. हेन्स 2, 4, 5 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट्स. जर आपण 2, 4, 5 या लेन्सच्या साईड्स घेतल्या तर राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होणार नाही. याचाच अर्थ असा आहे की 2, 4, 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट्स नाही आहेत. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट 3 नंबरला दिलेले आहे 4, 5, 6. आता या ट्रिपलेट्समध्ये मोठा नंबर कोणता आहे? मोठा नंबर आहे 6. मग त्याला आपण थोडंसं वेगळं राईट करणार. सो 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 16, 5चा स्क्वेअर 25 आणि 6चा स्क्वेअर 36. आता आपल्याला काय पाहायचं आहे की 6चा स्क्वेअर हा इतर दोन नंबरच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का? राईट. चला तर मग आपण यांची ॲडिशन करून पाहूयात. 16 प्लस 25 इज इक्वल टू, चला ॲडिशन करा. ॲडिशन केल्यानंतर काय आन्सर येते? 41. आता इथे पहा 41 हा 6चा स्क्वेअर आहे का? नाही आहे ना 6चा स्क्वेअर. 6चा स्क्वेअर तर 36 आहे. म्हटल्यावर इथे आपण आता कशा प्रकारे राईट करणार? 16 कशाचा स्क्वेअर आहे? 4चा स्क्वेअर प्लस 25 आहे 5चा स्क्वेअर. मग ह्या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन इज नॉट इक्वल टू 6 स्क्वेअर असं आपल्याला राईट करावं लागेल ना. सो इज नॉट इक्वल टू 6 स्क्वेअर. हॅन्स 4, 5, 6 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट्स. किती इझी आहे. एक्झाममध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स आले तर आउट ऑफ मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. हो ना. त्यामुळे या ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर करून घ्या. यामध्ये आपल्याला फार मेहनत करावी लागत नाही आहे सॉल्विंगसाठी. हो ना. सो 30 पर्यंत जे स्क्वेअर्स आहेत ते व्यवस्थित लर्न करून घ्यायचे म्हणजे हे क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळी तुमचा टाईमसुद्धा खूप वाचणार आहे. आणि जे मोठे मोठे वर्ड प्रॉब्लेम्स येतात एक्झाममध्ये ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ मिळेल. चला आता आपण 4 नंबरचा क्वेश्चन घेऊया. त्यामध्ये ट्रिपलेट आहे 2, 6, 7. आता इथे मोठा नंबर काय आहे? 7. सो 7चा स्क्वेअर आपण थोडंसं वेगळा राईट करूयात. सो 2चा स्क्वेअर आहे 4, 6चा स्क्वेअर आहे 36 आणि 7चा स्क्वेअर आहे 49. 7 7 जार 49. मग आता इथे आपल्याला काय पाहायचं आहे की 7चा स्क्वेअर हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का? चला 4 प्लस 36 करून पहा काय येतं? सम 40 येतं. मग आता 40 हा 7चा स्क्वेअर आहे का? नाही. 7चा स्क्वेअर तर 49 आहे. म्हटल्यावर
2, 6, 7 हे पायथागोरियन ट्रिपलेट्स नाही आहेत, हो ना. मग आता ते नेक्स्ट स्टेपमध्ये कसं राईट करणार आपण? 4 कशाचा स्क्वेअर आहे? 4 आहे. 2 चा स्क्वेअर प्लस 36 आहे 6 चा स्क्वेअर. मग या दोघांचाही स्क्वेअर्सची ॲडिशन ही 7 च्या स्क्वेअर इतकी येत नाही म्हटल्यावर आपण कसे राईट करणार? 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 7 स्क्वेअर, राईट. हेन्स 2, 6, 7 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. चलो नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे 9, 40, 41. आता इथे आपल्याला मोठे नंबर्स दिलेले आहेत थोडे, आणि मोठा नंबर कोणता आहे या ट्रिपलेट पैकी? मोठा नंबर आहे 41. मग 41 चा स्क्वेअर थोडासा आपण वेगळा राईट करूयात. 9 चा स्क्वेअर काय आहे? 81. आता 40 चा स्क्वेअर काय आहे? 40 चा स्क्वेअर 40 चा स्क्वेअर राईट करते वेळी आपल्याला काय करायचं आहे? 40 मल्टिप्लाइड बाय 40 करायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळणार 1600. किंवा इथे तुम्ही 40 चा स्क्वेअर असं सुद्धा राईट करू शकता. इथे 4 आहे, इथे 0 आहे. सो आधी 0चा स्क्वेअर राईट करून घ्यायचा आणि मग 4चा स्क्वेअर राईट करायचा. 0चा स्क्वेअर राईट करते वेळी आपल्याला काय करायचं आहे? 2 झिरोज घ्यायचे आणि 4चा स्क्वेअर 16. सो 16 आणि 2 झिरोज किती झाले? 1600. आता 41चा स्क्वेअर 41चा स्क्वेअर किती येणार? 41 मल्टिप्लाइड बाय 41 किती होतात? 1681. चला आता मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का ते पाहूयात. सो 9चा स्क्वेअर आहे 81 प्लस 40चा स्क्वेअर आहे 1600. ॲडिशन करा. ॲडिशन केल्यानंतर आपल्याला सम मिळते 1681. हे पहा, या 9चा स्क्वेअर प्लस 40चा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळाले 1681 आणि मोठ्या नंबरचा स्क्वेअर आहे 1681. सो 9, 40, 41 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का? कारण आत्ताच आपण पाहिले की 41चा स्क्वेअर हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका आहे, बरोबर. सो नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करते वेळी आपण कसं राईट करणार? 81 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 9चा स्क्वेअर प्लस 1600 आहे 40चा स्क्वेअर इज इक्वल टू 41 स्क्वेअर, राईट. 41चा स्क्वेअरच आहे ना 1681. सो इथे आपण राईट करूयात इज इक्वल टू 41 स्क्वेअर. सो 9, 40, 41 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. चला 6 नंबरला आता या क्वेश्चन मधील 6th सब क्वेश्चन, लास्ट सब क्वेश्चन आहे हा क्वेश्चन नंबर 1 मधील, तो पाहूयात. 4, 7, 8 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का? चला 4चा स्क्वेअर काय आहे? 16. 7चा स्क्वेअर आहे 49. 8चा स्क्वेअर आहे 64. 8 हा मोठा नंबर आहे. मग 8चा स्क्वेअर हा इतर दोन नंबरच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का तो पाहूयात. सो 16 प्लस 49 इज इक्वल टू, ॲडिशन करा. किती येते ॲडिशन? 65. मग 65 हा 8चा स्क्वेअर आहे का? नाही. थोडक्यात हुकलं आहे की नाही. 8चा काय स्क्वेअर आहे? 64 आणि इथे आपलं सम काय आलंय? 65. 1 ने जास्त आहे. मग आपण लिहू शकतो का की हो होऊ शकतं म्हणून? नाही, अजिबात नाही. 8चा स्क्वेअर 64 म्हणजे 64च आलं पाहिजे, हो ना. इथे 65 आलेला आहे. हेन्स प्रूव्ड की हे पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये 4, 7, 8. सो इथे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये कसं राईट करणार? 16 4चा स्क्वेअर आहे म्हणून इथे 4 स्क्वेअर राईट करणार प्लस 49 7चा स्क्वेअर आहे. सो इथे 7 स्क्वेअर राईट करणार. इज इक्वल टू राईट करणार की इज नॉट इक्वल टू राईट करणार? इज नॉट इक्वल टू 8 स्क्वेअर राईट करणार ना, कारण 8चा स्क्वेअर आहे 64, इथे आलेले आहे 65. सो इथे राईट करूयात इज नॉट इक्वल टू. हे जे साईन आहे त्याला म्हणतात इज नॉट इक्वल टू. इक्वल टू म्हणजे 2 लाईन एकाखाली एक, आणि इज नॉट इक्वल टू म्हणजे क्रॉस द्यायचं त्याच्यावरून एक. सो इज नॉट इक्वल टू 8 स्क्वेअर. सो 4, 7, 8 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. चला आता क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. क्वेश्चन नंबर 1 इथे कंप्लीट झालेला आहे आपला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेले आहे द साइड्स ऑफ सम ट्रायंगल्स आर गिवन बिलो. आता इथे
ट्रायंगल्सच्या काही साइड्स दिलेल्या आहेत, म्हणजे ट्रिपलेटच दिलेले आहेत. फाइंड आउट विच वन्स आर राईट अँगल ट्रायंगल्स. मग आता आपल्याला शोधायचं आहे की या ज्या लेन्स दिलेल्या आहेत त्या लेन्सपैकी कोणत्या लेन्सने राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होणार आहे, म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट कोणता आहे यापैकी, ते आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे की नाही. सो बघा क्वेश्चन कशा प्रकारे आपल्याला विचारला जाऊ शकतो. चला फर्स्ट पाहूयात. आता इथे काय दिलेले आहे, 8, 15, 17. आपण कसं फाइंड आउट करतो, मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा इतर दोन नंबरच्या स्क्वेअर्सच्या सम इतका असला तर ते पायथागोरियन ट्रिपलेट झालं. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजेच काय, आपल्याला पायथागोरसचा थिअरम माहिती आहे. हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर यांच्या सम इतका येतो का. येते ना लक्षात तुम्हाला पायथागोरस थिअरम इथे कसा रिलेट होतोय. येस, येतच असणार, कारण की तुम्हाला या कन्सेप्ट आता क्लिअर झालेल्या असणार आहेत. सो इथे मोठा नंबर आहे 17 आणि जो मोठा नंबर आहे 17 तो हायपोटेनियस असू शकतो जर या ट्रिपलेट्सने राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला तर. चला आता इथे आपण यांचे स्क्वेअर्स राईट करून घेऊयात. 8चा स्क्वेअर आहे 64. 15चा स्क्वेअर किती येणार, 15 मल्टिप्लाइड बाय 15 करा, किती येतं 225. आता हाच स्क्वेअर 15चा स्क्वेअर आणखी एका मेथडने सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. कोणत्या मेथडने हे पहा, अशा प्रकारे मी प्रॅक्टिस सेट 48 मध्ये सुद्धा तुम्हाला इंट्रोड्यूस केली होती ही मेथड. जर तुम्हाला ही मेथड सोपी वाटत असेल तर तुम्ही ही मेथड फॉलो करू शकता. यासाठी अशा प्रकारे लॉंग मल्टिप्लिकेशन तुम्हाला करण्याची गरज नाहीये, तुम्ही इथल्या इथे सुद्धा फाइंड आउट करू शकता की 15चा स्क्वेअर किती आहे. खरं तर पाठच असला पाहिजे, पण एखाद्या वेळी विसरला तर तुम्ही अशा प्रकारे फाइंड आउट करू शकता. आता या 15च्या स्क्वेअरचे 3 पार्ट्स करायचे. मग 15 दोन नंबर्स आहेत ना, 2 डिजिट्स आहेत ना, 1 आणि 5. सो आधी आपल्याला काय करायचंय, 5चा स्क्वेअर राईट करायचा. 5चा काय आहे स्क्वेअर, 5चा स्क्वेअर आहे 25. सो 25 मधला 5 इथे राईट करायचा, 2 होणार कॅरी ओव्हर. आता हे जे 3 इथे आपल्याला डिजिट दिसत आहेत 1, 5, 2 यांचे मल्टिप्लिकेशन 1 5 जार 5, 5 2 जार 10. 10 प्लस हा कॅरी ओव्हरचा 2, 12 झाले. 2 इथे राईट करणार, 1 कॅरी ओव्हर. आता 1चा स्क्वेअर 1 प्लस हा कॅरी ओव्हरचा 1 किती झाले 2. सो 225. जी मेथड तुम्हाला सोपी वाटते ती यूज करू शकता, काही हरकत नाही. चला आता 17चा स्क्वेअर किती येणार, मल्टिप्लिकेशन करून पहा. हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 289. अशा प्रकारे जर आपण केलं तर काय करणार, 3 पार्ट्स करायचे. 7चा स्क्वेअर 49. सो 9 इथे राईट करणार, 4 कॅरी ओव्हर. आता इथले हे जे सगळे डिजिट्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन 1 7 जार 7, 7 2 जार 14. 14 प्लस हे कॅरी ओव्हरचे 4, 18. सो 8 इथे राईट करणार, 1 कॅरी ओव्हर. आता या 1चा स्क्वेअर 1, 1 प्लस हा कॅरी ओव्हरचा 1, 2, 289. पहा सेमच आन्सर येते की नाही. सो 289. आता आपल्याला काय करायचं आहे, 17चा स्क्वेअर हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का ते चेक करायचं आहे. सो 64 प्लस 225 किती येतं, ॲडिशन करून पहा. हे पहा ॲडिशन केल्यानंतर 289 आले की नाही. अरे वा, हे पहा इथे 289 हा 17चा स्क्वेअर आहे. सो हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत आणि या ट्रिपलेटमुळे येस राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होणार आहे. सो इथे आपण राईट करूयात. 64 कशाचा स्क्वेअर आहे 8चा प्लस 225 15चा इज इक्वल टू 17 स्क्वेअर. येस येस. सो 17 स्क्वेअर. Thus 8, 15, 17 forms a Pythagorean triplet. Hence, the given triangle with sides 8, 15 and 17 is a right angle triangle. चला नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट ट्रिपलेट दिलेले आहेत 11, 12, 15. स्क्वेअर्स राईट करूयात. 11चा स्क्वेअर किती येणार हे पहा, मल्टिप्लिकेशन करून पाहायचं आहे. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालेले आहे 121, 121. सो इथे राईट करूयात. आता 12चा स्क्वेअर इथे फाइंड आउट करूयात. 12 मल्टिप्लाइड बाय 12 144. राईट करा 144. अदरवाईज तुम्हाला जर सेकंड मेथडनी काढायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. काय करायचं इथे आपल्याला 2चा स्क्वेअर 4 इथे राईट करून घ्यायचा. मग 1 2 जार 2, 2 2 जार 4.
इथे पुन्हा 4 राईट केला. आता 1चा स्क्वेअर 1, सो 144. आता 15चा स्क्वेअर किती येणार? 15चा स्क्वेअर आहे 225. आता आपल्याला काय बघायचं आहे की 15चा स्क्वेअर हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का? आता 15चा स्क्वेअरच या दोन नंबर्सचा स्क्वेअर इतका येतो का हे का चेक करायचं? कारण की 15 हा मोठा आहे की नाही? मोठा नंबर आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की राईट अँगल ट्रायंगलमध्ये जी लॉंगेस्ट साईड असते ती असते हायपोटेनियस, आणि हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर असतं, हो की नाही? पायथागोरस थिअरम. चला आता इथे आपण यांचे ॲडिशन करून पाहूयात. 121 प्लस 144 इज इक्वल टू 265. आता 265 हा तर 15चा स्क्वेअर नाही आहे. सो हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का? नाही. आणि या लेन्थची जर साईड घेतली आपण एखाद्या ट्रायंगलची तर तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होईल का? नाही. दॅट इज इम्पॉसिबल. सो इथे आपण खाली राईट करूयात. 121 11चा स्क्वेअर आहे प्लस 144 12चा स्क्वेअर आहे, पण 265 हा 15चा स्क्वेअर नाही आहे. सो 11 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 15 स्क्वेअर. Thus, 11, 12, 15 does not form a Pythagorean triplet. Hence, the given triangle with sides 11, 12 and 15 is not a right angle triangle. चला नेक्स्ट पाहूया थर्ड नंबरचं. इथे 11, 60, 61 मोठा नंबर आहे 61. सो 11चा स्क्वेअर 121, 60चा स्क्वेअर कसा फाइंड आउट करणार? आता हे पहा, इथे 6 आहे, इथे 0 आहे. आपल्याला याचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. सो 0चा स्क्वेअर राईट करते वेळी आपण काय करतो? 2 zeros राईट करून घेतो आणि मग 6चा स्क्वेअर 36. किती इझी आहे. झाला 60चा स्क्वेअर तयार आपला. हे पहा, जर 60 मल्टिप्लाइड बाय 60 करून आपण पाहिले तरी सुद्धा आपले प्रोडक्ट 3600च येते. आता आपण नेक्स्ट जो नंबर दिलेला आहे 61 त्याचा स्क्वेअर पाहूयात. आता इथे सुद्धा आपल्याला काय करायचं? 61 मध्ये 1 युनिट प्लेसवर आहे. सो 1चा स्क्वेअर 1 राईट करून घेणार. आता काय करायचं आहे? आता आपल्याला इथे जेवढे डिजिट्स दिसत आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे आपापसामध्ये. 6 1s are 6, 6 2s are 12. 2 डिजिट्समध्ये आन्सर आले ना 12. मग काय करायचं? 12 मधला 2 इथे राईट करणार आणि 1 जाणार इथे कॅरी ओव्हर. 6चा स्क्वेअर काय आहे? 36. 36 प्लस हा 1 करायचा 37. झाला 61चा स्क्वेअर तयार. हे पहा, जर तुम्ही असे मल्टिप्लिकेशन केले 61 मल्टिप्लाइड बाय 61 तरी सुद्धा आपले तेच आन्सर येते 3721. चला आता आपल्याला काय चेक करायचं आहे की 61चा स्क्वेअर हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का? सो 121 प्लस 3600 इज इक्वल टू, ॲडिशन करा, काय येतं आन्सर? हे पहा, ॲडिशन केल्यानंतर आपले आन्सर आलेले आहे 3721. राईट करा इथे 3721. अरे वा, हे पहा 3721 हा 61चा स्क्वेअर आहे. सो इथे हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. जर आपण ट्रायंगल ड्रॉ करते वेळी ट्रायंगल्सच्या साईड्सची लेंथ 11, 60, 61 अशा प्रकारे घेतली तर तो राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होणार आहे. चला तर मग इथे राईट करूयात. 121 आहे 11चा स्क्वेअर प्लस 3600 आहे 60चा स्क्वेअर. या दोघांच्याही स्क्वेअर्सची ॲडिशन येते 3721 आणि 3721 आहे 61चा स्क्वेअर. सो इथे आपण म्हणू शकतो 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर इज इक्वल टू 61 स्क्वेअर. Thus 11, 60, 61 forms a Pythagorean triplet. Hence, the given triangle with sides 11, 60 and 61 is a right angle triangle. नेक्स्ट पाहूयात 4 नंबरला दिलेले आहे. आता इथे डेसिमल नंबर्स आहेत. 1.5 स्क्वेअर दिलेला आहे. सो 1.5चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला 1.5 मल्टिप्लाइड बाय 1.5 करायचं आहे. हे पहा, 1.5 मल्टिप्लाइड बाय 1.5 घेतल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 2.25. जर तुम्ही इथल्या इथे जरी मल्टिप्लिकेशन केले तरीही चालणार आहे, पण अशा वेळी काय होतं? डेसिमल पॉईंटची आपली गडबड होऊ शकते. म्हणून काय करायचं आहे? 15 मल्टिप्लाइड बाय 15 करायचं. जे प्रोडक्ट येईल त्या प्रोडक्टमध्ये
डेसिमल पॉईंट नंतरचे डिजिट्स किती आहेत ते पाहायचे. आता इथे पहा, हा डेसिमल पॉईंट आहे, त्याच्यानंतरचा हा 1 डिजिट, हा डेसिमल पॉईंट, त्याच्यानंतरचा हा 1 डिजिट, टोटल किती झाले 2 डिजिट्स. मग फायनल प्रोडक्टमध्ये सुद्धा डेसिमल पॉईंट आपल्याला 2 डिजिट्स राईट हँड साईडने 2 डिजिट्स सोडून द्यायचं आहे. सो इथे आपले काय आलेले आहे आन्सर 1.5चा स्क्वेअर 2.25 और 2.25. आता 1.6 स्क्वेअर, सो 1.6 स्क्वेअर साठी आपण इथे करूयात मल्टिप्लिकेशन. हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपले आन्सर आलेले आहे 2.56. राईट करा इथे 2.56. नेक्स्ट नंबर आहे 1.7चा स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपले प्रोडक्ट आलेले आहे 2.89. राईट करा इथे 2.89. आता 1.7चा स्क्वेअर हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का ते आपल्याला पाहायचं आहे. सो हे पहा, 1.5चा स्क्वेअर आहे 2.25 प्लस 1.6चा स्क्वेअर आहे 2.56. या दोघांचीही ॲडिशन करूयात. ॲडिशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 4.81. आता 4.81 हा 1.7चा स्क्वेअर आहे का? नाही. 1.7चा स्क्वेअर तर 2.89 आलेला आहे आपला, बरोबर. म्हटल्यावर हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का? नाही. जर आपण ट्रायंगल ड्रॉ करते वेळी साईड्सची लेंथ ही घेतली तर राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होणार नाही. सो नेक्स्ट स्टेपमध्ये आपण राईट करूयात 2.25 आहे. हे पहा, इथे ॲडिशन केली. ॲडिशन केल्यानंतर इथे आपले सम आलेले आहे 4.81. सो इथे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण राईट करूया 2.25 आहे 1.5चा स्क्वेअर प्लस 2.56 आहे 1.6चा स्क्वेअर आणि या दोघांच्याही स्क्वेअर्सचे सम हे 1.7च्या स्क्वेअर इतके येत नाही. म्हटल्यावर हे दोन 1.5 स्क्वेअर प्लस 1.6 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 1.7 स्क्वेअर असे आपण राईट करू शकतो. Thus, these numbers are not Pythagorean triplet. इथे राईट करूयात. Thus, 1.5, 1.6, 1.7 does not form a Pythagorean triplet. Hence, the given triangle with sides 1.5, 1.6 and 1.7 is not a right angle triangle. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे 5 नंबरला दिलेले 40, 20, 30. खूप इझी आहे. 40चा स्क्वेअर कसा फाइंड आउट करणार? आता इथे पहा 4 आहे आणि 0 आहे. मग आधी आपल्याला 0चा स्क्वेअर राईट करायचा. 0चा स्क्वेअर राईट करते वेळी आपल्याला इथे 1 0 आहे ना, मग स्क्वेअरमध्ये किती येणार 2 zeros आणि 4चा स्क्वेअर 16. 16 इथे राईट करून टाकायचं, झाला 40चा स्क्वेअर. 20चा स्क्वेअर कसा राईट करणार? सेम वेने. इथे 1 0 आहे की नाही 20मध्ये, 1 0च्या ऐवजी स्क्वेअर राईट करते वेळी 2 zeros राईट करायचे आणि 2चा स्क्वेअर 4. 30चा स्क्वेअर सुद्धा तसाच राईट करणार आपण. 1 0चा काय होणार 2 zeros आणि 3चा स्क्वेअर 900. आता इथे लक्षात घ्या, त्यांनी काय केलं आहे, आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधी काय केलं आहे, मोठा नंबर दिलेला आहे आणि नंतर मग छोटे नंबर्स दिलेले आहेत. मग इथे आपली गडबड होऊ शकते. मग असं नाही करायचं आहे. आपल्याला माहीत आहे की नाही, मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो की नाही हेच आपल्याला चेक करायचं आहे, बरोबर. सो अजिबात इथे फसून जायचं नाही आहे. सो आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 40चा स्क्वेअर हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का ते पाहायचं आहे. चला तर मग 400 प्लस 900 करा. किती येणार आन्सर 1300. सो 1300 40चा स्क्वेअर आहे का? तर नाही. म्हटल्यावर जर या लेन्स असणाऱ्या साईड्स साइड्स आपण घेतल्या तर राईट अँगल ट्रायंगल तो नसणार आहे, बरोबर. सो इथे आपण राईट करूयात. नेक्स्ट स्टेपमध्ये 400 कशाचा स्क्वेअर आहे 20चा, 900 आहे 30चा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 40 स्क्वेअर. Thus, 40, 20, 30 does not form a Pythagorean triplet. Hence, the given triangle with sides 40, 20 and 30 is not a right angle triangle. इथे अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 49 मध्ये आपले दोन्ही क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.